बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी ते नांदेडच्या हातगावमधून. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उखळई आश्रम येथे आढावा बैठक संपन्न. रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडणार पैसे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय समिती व ग्राम समिती यांच्या आज हातगाव येथील उखळई आश्रम येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला तालुक्याचे तहसीलदार विनोद गुंडमार तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुतखेडे, तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे व तालुक्यातील अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, आशा वर्कर व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणी, लाडक्या बहिणीचा फॉर्म कसा भरायचा, ऑफलाईन फॉर्म भरून घेणे व मोबाईलवर ऑनलाईन केलेल्या एक पावती काढून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामसेवक नेमून दिलेल्या सर्व कर्मचाऱ्याकडे द्यावी व इतर माहिती व ऑनलाईनच्या सूचना देण्यात सर्वांना या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत. पाहूया हातगावचे तहसीलदार विनोद गुंडमार काय म्हणालेत. या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांची महत्वाकांक्षी जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि आजपर्यंत झालेल्या कामकाजाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय समिती व नव्याने शासन निर्णयानुसार स्थापन झालेली ग्रामस्तरीय समिती यांची आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली. तालुकास्तरीय समितीचं कामकाजाचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्तरीय समितीला त्यांची जी काही जबाबदारी आहे आणि ह्या योजनेमध्ये त्यांचा जो काही रोल आहे, त्यांची कार्यपद्धती याबाबत जे त्यांना सविस्तर या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. आणि जे काही गावामधील ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थी असतील 21 ते 65 वयोगटातील, ते सर्व लाभार्थी याच्यामध्ये कव्हर होतील. या योजनेमध्ये कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही. आणि कुठलेही अर्ज भरून घेताना ते अर्ज तपासूनच भरून घेण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून जास्तीत जास्त अर्ज हे मंजुरीमध्ये जातील, रजिस्ट्रेशनचे अर्ज याच्यामध्ये राहणार नाहीत. आणि जे काही ऑफलाईन पद्धतीने अर्ज आलेले आहेत ते सुद्धा ह्या ग्रामस्तरीय समिती मार्फत ऑनलाईन करण्याबाबत त्यांना सूचना दिल्यात. ऑफलाईन जे काही अर्ज आलेत, आपल्याकडे साधारणतः 14 ते 15 हजार ऑफलाईन अर्ज आलेत आणि आज तारखेपर्यंत 41,000 ऑनलाईन अर्ज या योजनेसाठी प्राप्त झालेत. ऑफलाईन आलेले अर्ज त्यांना 3 दिवसामध्ये ऑनलाईन करण्यावर सूचना दिल्यात. आणि जे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत त्यांची पण यादी आम्ही यांना देऊन त्याची प्राथमिक स्क्रुटनी करून आमच्या मंजुरीसाठी पाठवण्यावर त्यांना सूचना दिल्या. आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती व तसेच तालुकास्तरीय समिती यांची आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. या आढावा बैठकीमध्ये आपण तालुकास्तरीय समितीचं कामकाज, तालुकास्तरीय समितीने कशा प्रकारे अर्ज अप्रूव्ह करावेत व ग्रामस्तरीय समितीने कशा प्रकारे फॉर्म ऑनलाईन करून द्यावेत या संदर्भात आपण त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे साधारणतः आज रोजीपर्यंत 41,000 हे अर्ज आपल्याकडे ऑनलाईन प्राप्त झाले आहेत. तसेच 10 ते 15 हजार अर्ज आपल्याकडे आणखी ऑफलाईन स्वरूपामध्ये आहेत. आणि ग्रामस्तरीय समितींना या सूचना देऊन आपण हे आलेले ऑफलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर चांगल्या योग्य पद्धतीने, जे कमीत कमी त्रुटी जास्तीत जास्त त्रुटी आपण दूर करून आपण योग्य पद्धतीने अर्ज ऑनलाईन करावेत आणि ऑनलाईन करून नंतर आमच्याकडे अप्रूव्हलला पाठवावेत, जेणेकरून आम्ही तालुकास्तरीय समिती त्याची छाननी करून मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे अंतिम अप्रूव्हलसाठी पाठवू, जेणेकरून आपल्याला त्यांना रक्षाबंधनपूर्वक 19 ऑगस्ट पर्यंत त्यांना आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. हे अर्ज जे आहेत हा लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे सुद्धा त्या ऍप्लिकेशन मधून भरू शकतो किंवा नारी शक्ती दूत ऍपमध्ये त्यांनी एक 7-8 प्रकार त्यांनी त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल करून दिलेत. अंगणवाडी सेविका असेल, आशा असेल, ग्रामसेवक असतील, त्या ठिकाणी ग्रामस्तरीय पातळीवरची आपले बचत गटाचे अध्यक्ष असतील, इतर कोणती जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत आपण ते अर्ज लाभार्थी ऑनलाईन करू शकतो. त्यामध्ये व्यक्तीने करावा तर चालेल किंवा कोणी इतर 5-7 प्रकारच्या यंत्रणेमार्फत जरी केलं तरी